व्यायामाची गरज आहे आणि त्याचबरोबर संतुलित आहाराची गरज आहे. आपलं शरीर, आपली शरीर यष्टी मजबूत असेल तर आपलं मन पण मजबूत राहील. तुम्ही इतिहासातील गोष्टी वाचल्या असतील, इतिहासातील सुद्धा घटना तुम्ही पाहिल्या असतील. जे राजे शरीराने सुदृढ होऊन गेले, चांगले होऊन गेले, ते मनाने पण चांगले राहिले आणि त्यांना त्यांचं राज्य स्थापन करतात, ठीक आहे नाही. म्हणून आपलं शरीर मजबूत राहिलं पाहिजे आणि आणि त्याचबरोबर आपलं मन सुद्धा व्यवस्थित राहिलं पाहिजे. म्हणून अंग, शरीर, तनु, काया, देह हे सगळे समानार्थाचे शब्द या ठिकाणी आपण पाहत आहोत. त्यानंतर पुढचा शब्द पाहू आपण, अंगार. अंगार, दिखारा, अंत, शेवट, अखेर. अंत, एखाद्या गोष्टीचा शेवट होतो. गोष्ट जरी असली, आई गोष्ट सांगत असेल, आजी गोष्ट सांगत असेल, त्याची गोष्टीची सुरुवात, मध्यवर्ती मुद्दे, त्यानंतर शेवट होतो त्या गोष्टीचा, त्या शेवटी सारांश सांगितला जातो, हे की नाही. म्हणजेच सारांश जो असतो शेवटचा, शेवट, अखेर, अखेरचा सामना, फायनल सामना, अंत, शेवट हे सगळे समानार्थाचे शब्द आहेत. पुढचा शब्द पाहू आपण, अंतरिक्ष. अवकाश, पृथ्वीपासून वर, दूरवर अवकाश आहे, अंतराळ आहे, अंतरिक्ष आहे. म्हणजे अंतरिक्ष शब्दासाठी अवकाश हा समानार्थी शब्द आहे. इहलोक, इहलोक संस्कृत भाषेतून शब्द आलेला आहे. इहलोक त्यासाठीचा समानार्थी शब्द आहे मृत्यूलोक. ज्या ठिकाणी आपण राहतोय त्याला मृत्यूलोक म्हटलेला आहे. इशारा, इशारा लावलेला असतो अनेक ठिकाणी, सावधान, पुढे पुलाचे काम चालू आहे, पुढे रस्त्याचे काम चालू आहे. अशा प्रकारचे इशारे तुम्हाला रस्त्याने जर तुम्ही चालले, नगरला, पुण्याला जाताना किंवा कुठेही शहराकडे जाताना, मध्ये रस्त्यामध्ये एखाद्या जर पुलाचं काम चालू असेल, रस्त्याचं काम चालू असेल, तुम्हाला तिथे इशारा लावलेला दिसेल. इशारा म्हणजेच काय, सूचना लावलेली दिसेल. शाळेमध्ये सुद्धा जो सूचना फलक असतो, त्या सूचना फलकामध्ये सुद्धा इशारा लावलेला असतो. सूचना लावलेली असते की उद्या इतक्या इतक्या वाजता आपला कार्यक्रम सुरू होईल. अशा प्रकारच्या सूचना लावलेल्या असतात. खून, इशारा म्हणजेच खून, म्हणजेच इशारा शब्दासाठी सूचना आणि खून हे दोन समानार्थी शब्द या ठिकाणी आहेत. पुढच्या शब्दाकडे आपण वळूया, इंद्र. इंद्र, देवांचा राजा, त्याच्यासाठी इंद्र हा शब्द वापरलेला आहे. मग ते इंद्रासाठी समानार्थी शब्द काय आहेत, सुरेंद्र, देवेंद्र. सुरेंद्र, देवेंद्र, इंद्र समानार्थाचे शब्द. पुढे पाहू आपण, उणीव. सगळेच माणसं सगळ्याच बाबीमध्ये परफेक्ट नसतात. एखादा जर अभ्यासामध्ये हुशार असेल, दुसरा व्यायामामध्ये चांगला असेल, तिसरा खेळामध्ये चांगला असेल. म्हणजे एका माणसात सगळ्या बाबी असतीलच असं काही नाही, काही मध्ये काही उणीवा पण असतात. मग उणीवा असणं म्हणजेच काहीतरी कमतरता असणं, न्यूनता असणं. आता काही मुलं त्यांच्यामध्ये थोडस काही समजा पायाची अडचण असेल, हाताची अडचण असेल, दिव्यांग मुलं असतात. अशा मुलामध्ये काही न्यूनता असते. म्हणजे समजा पायाने एखादा मुलगा दिव्यांग असतो, म्हणजेच पूर्वी त्याला अपंग म्हणायचो आपण. अशा मुलांना सुद्धा आपण आपल्यात सहभागी करून घेतलं पाहिजे. अपंगत्व जे आलेलं असतं त्यांना ते नैसर्गिक असतं किंवा अपघाताने आलेलं असतं. अशा मुलांना आपण आपल्या जवळ घेतलं पाहिजे, आपल्यात सहभागी करून घेतलं पाहिजे, त्यांना अभ्यासात मदत केली पाहिजे. त्यांच्यामध्ये जी न्यूनता आहे, कमतरता आहे, ती जी उणीव आहे ती त्यांना वाटू नये यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजेच काय, उणीव या शब्दासाठी समानार्थी जे शब्द आहेत, कमतरता आहे, न्यून आहे, न्यूनता आहे. पुढच्या शब्दाकडे वळू आपण, उपवन. उपवन, उपवनात फिरायला जाणे, बागेत फिरायला जाणे. का जायचं असतं फिरायला बागेमध्ये, आपल्या शरीराला ऑक्सिजनची गरज असते आणि तो ऑक्सिजन आपल्याला झाडाझुडपांमध्ये, बगीच्यामध्ये, बागेमध्ये चांगल्या पद्धतीने मिळतो. म्हणून आपण फिरायला जायचं असतं. या ठिकाणी आपण पाहू आता उपवन शब्दासाठीचे समानार्थाचे शब्द. पहिला शब्द आहे बगीचा. बाग, बागेत फिरायला जाणं. ऑक्सिजन तर मिळतोच, फळं, फुलं हे सगळं काही आपल्याला बागेमधून मिळतं. उद्यान, शहरी भागामध्ये उद्यान असतं. शहरी भागामध्ये
जंगल सापडत नाही, वन सापडत नाही, मग झाडं झुडपं कमी असतात, मग त्या ठिकाणी कृत्रिमरित्या उद्यान बनवलेलं असतं, झाडं लावलेली असतात. वाटिका हा सुद्धा शब्द उपवनाच्या बाबतीत वापरला जातो. म्हणजे उपवनासाठी समान अर्थाचे शब्द आहेत बगीचा, बाग, उद्यान आणि वाटिका. यानंतर आपण पुढच्या शब्दाकडे जाऊया. उदर. तुम्ही श्लोक ऐकला असेल, उदर भरण नोव्हे जाणी जे यज्ञ कर्म. उदर म्हणजे पोट. आपण करतो कशासाठी? पोटासाठी करतो. सगळं काही करावं लागतं कशासाठी? पोटासाठी करावं लागतं, की नाही? पोट भरण्यासाठी. पोट भरणे, उदर भरणे. उदर शब्दासाठी समानार्थी शब्द पोट. उदास, उदास होतो. एखाद्या वेळेस आपल्याला काही अडचण आली, अभ्यास नाही झाला, आपण खिन्न होतो, दुःखी होतो. उदास या शब्दासाठी समानार्थी शब्द काय आहे? खिन्न होणे, दुःखी होणे. आपण यानंतर पुढील शब्दाकडे वळूया. उत्कर्ष. अभ्यास केला भरपूर, मार्क चांगले मिळाले, चांगली नोकरी मिळाली, त्या कुटुंबाचा उत्कर्ष झाला. खेडेगावात मुलं असतात, ग्रामीण भागात भरपूर व्यायाम करतात, रनिंग करतात, सैन्यामध्ये भरती होतात, चांगला पगार मिळतो, त्या कुटुंबाचा उत्कर्ष होतो, भरभराट होते. गोरगरीब कुटुंबात तील मुलगा ज्यावेळेस नोकरीला लागतो त्यावेळेस काय होते? त्या कुटुंबाची भरभराट होते, म्हणजेच त्या कुटुंबाचा काय होतो? उत्कर्ष होतो. पुढील समानार्थाचा शब्द पाहू आपण. उपद्रव. एखाद्याला उपद्रव देणे म्हणजेच काय देणे? त्रास देणे, त्या कुटुंबाचा छळ करणे. उपद्रव या शब्दासाठी समानार्थ शब्द आहे त्रास, छळ. ऊर्जा. ऊर्जा म्हणजे काय? शक्ती. आपण जेवण करतो, जेवणामध्ये वेगवेगळे घटक असतात आणि त्या खाल्लेल्या वेगवेगळ्या अन्न पदार्थातून वेगवेगळे अन्न घटक मिळतात आणि त्यातून आपल्याला शक्ती मिळते. शक्ती मिळते. जसं वाहनामध्ये शक्ती निर्माण होण्यासाठी पेट्रोलची गरज असते, तसं आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होण्यासाठी चांगल्या आहाराची, चांगल्या अन्नाची गरज असते. बरोबर? त्यातून आपल्याला ऊर्जा मिळत असते, म्हणजेच शक्ती मिळत असते. एकजूट, एकी. एकी दाखवावी लागते. तुमचा संघ असेल, खो खोचा असेल, कबड्डीचा असेल, व्हॉलीबॉलचा असेल, तुम्हाला त्या ठिकाणी एकजूट दाखवावी लागेल. एकजूट जर दाखवली म्हणजेच एकी जर दाखवली तर तुमचा संघ जिंकल्याशिवाय राहणार नाही. ऐक्य पाहिजे तुमच्यामध्ये. आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या जातीचे लोक राहतात, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक राहतात, परंतु त्या सगळ्यांमध्ये ऐक्य आहे. म्हणजेच काय आहे? एकजूट आहे, एकी आहे, एकता. सगळ्यांमध्ये एकोपा आहे, एकी आहे. पुढच्या शब्दाकडे वळू आपण. ऐश्वर्य. काही माणसाकडे ऐश्वर्य असतं. ऐश्वर्य असतं म्हणजे त्यांच्याकडे श्रीमंती असते. श्रीमंती कशाला म्हटलं जातं? त्यांच्याकडे पैसा भरपूर आहे, शरीराने ते चांगले आहेत, ते आजार वगैरे नाहीत, त्यांच्याकडं सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. अशा वेळेस काय म्हणतो आपण? त्या कुटुंबाकडे श्रीमंती आहे, ऐश्वर्य आहे, वैभव आहे. पूर्वी काही संत होऊन गेले, त्यांना पण ऐश्वर्य संपन्न संत म्हटलं जात. म्हणजे त्या संतांकडं पैशापेक्षा माणसं चांगली होती, त्यांनी संस्कार चांगले केले समाजावर आणि म्हणून ते संत ऐश्वर्य संपन्न संत झाले. समाजामध्ये त्यांनी परिवर्तन घडवून आणलं, समाजामध्ये असणारी व्यसनाधीनता घालवली आणि लोकांमध्ये एकोपा आणि चांगलेपणानं कसं राहता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि ते संत ऐश्वर्य संपन्न झाले. त्यांची तीच ऐश्वर्यता म्हणजे श्रीमंती, तेच त्यांचं वैभव. पुढील आपण शब्दाकडे वळूया. औक्षण करणे. तुम्ही जिंकून आले एखादा खेळ, तुमची आई तुमचं औक्षण करते. औक्षण करते म्हणजे काय करते? तुम्हाला ओवाळते. पूर्वीच्या काळी राजा एखादा जिंकून आला तर त्याला घरी आल्याच्या त्याच्या राज्यामध्ये आल्याच्या नंतर ओवाळला जायचं, त्याचं औक्षण केलं जायचं. पुढचा शब्द आहे कष्ट. कष्ट करणे, श्रम करणे. कष्टाशिवाय तर काहीच मिळत नाही. आपल्याला श्रम करणं गरजेचं असतं, मेहनत करणे गरजेची असते. करमणूक. करमणूक. आपल्याला करमणूक, गाणी आवडतात, गोष्टी ऐकायला आवडतात. काही मुलांना
नाटक पाहायला आवडतं, बरोबर, व्हिडिओज पाहायला आवडतात, म्हणजेच आपलं त्यातून काय होतं, मनोरंजन होतं. हे मनोरंजन करून घेत असताना मोबाईलचा जास्त वापर करायचा नाही. नाहीतर काय होतं, मनोरंजन करण्यासाठी, गाणी ऐकण्यासाठी, चित्रपट पाहण्यासाठी कायम मोबाईल पाहणारे मुलं आहेत. हे कायम मोबाईल पाहणाऱ्या मुलांना डोळ्याचा त्रास होतो, बरोबर, त्यांच्या मेंदूवर परिणाम होतो कायम मोबाईल पाहिल्यामुळे. आपण सुद्धा आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं, कायम मोबाईल हाताळायचा नाही, मोबाईल पाहायचा नाही. करमणूक करायची, मनोरंजन करायचं, करमणुकीसाठीचा हा मनोरंजन शब्द आहे. कट, कारस्थान. एखाद्या राजाविरुद्ध कट केला जायचा, कारस्थान केलं जायचं, मग त्याला ठार मारलं जायचं, ते राज्य बळकावलं जायचं. कट, कारस्थान. कटी, कंबर, समानार्थाचे शब्द आहेत. कठोर, एखादा माणूस कठोर भूमिका घेतो, म्हणजे कशी भूमिका, तो निर्दय असतो, निष्ठुर असतो, कठोर असतो. कठोर शब्दासाठीचे समानार्थाचे शब्द आहेत. आता आपण पुढील शब्दाकडे वळूयात. कनक. सगळ्यांना कनक आवडतं, ठीक आहे, महिलांना त्यातली त्यात, मुलींना या कनक म्हणजे सोन्याची खूप आवड असते, है का नाही. जास्त सोनं अंगावर काही कामाचं नसतं. जास्त सोनं जर अंगावर असेल, जवळ असेल, तर चोर येतात, सोनं घेऊन जातात, मारतात पण. म्हणून कनक जे आहे, सोनं जे आहे, ते कामापुरतच असावं, त्याची फार काही गरज नाही. म्हणून कनक या शब्दासाठी समान अर्थाचा शब्द आहे सोने. कांचन, हेम, सुवर्ण. सुवर्ण सगळीकडे वापरलं जातं, संस्कृत भाषेमध्ये सुद्धा सुवर्ण शब्द आहे. म्हणजे कनक, सोने, कांचन, हेम, सुवर्ण हे कनक या शब्दासाठीचे किंवा सोने या शब्दासाठीचे समान अर्थाचे शब्द आहेत. आता पुढचा शब्द पाहूया आपण, कमळ. कमळाचं फुल तुम्ही पाहिलं असेल, विशेषतः कोकणामध्ये जास्त प्रमाणात कमळ आहेत. कुठं येतं कमळ, पाणी असतं खाचरामध्ये साचलेलं, त्या पाण्यावर कमळ फुलतं. खाली पाणी असतं, कमरेइतकं पाणी असेल, फुटभर पाणी असेल, आणि त्या पाण्यामध्ये असून सुद्धा ती वनस्पती आपल्या फुलासह पाण्यावर असते. मग तिचं फूल आणि पानं पाण्यावर तरंगत असतात कमळाची. त्या कमळासाठीचा शब्द आहे पंकज, समानार्थाचा शब्द. अंबुज, राजीव, पुष्कर हे शब्द तुम्ही ऐकलेलेच बऱ्याचदा. पद्म, सरोज, कुमुदिनी. पा कमळ या शब्दासाठीचे समानार्थाचे शब्द पंकज, अंबुज, राजीव, पुष्कर, पद्म, सरोज, कुमुदिनी एवढे शब्द आपण पाहिले समानार्थाचे. पुढील शब्दाकडे आपण वळूयात. कपाळ. कपाळ या शब्दासाठी समानार्थी शब्द ललाट. ललाटी भंडार गाणं ऐकलंय ना तुम्ही सगळ्यांनी, आहे का नाही. कपाळ, आपल्या कपाळावर, म्हणजेच कपाळासाठीचे समानार्थी शब्द आहे ललाट, भाळ, मस्तक. पुढील शब्दाकडे वळू आपण. काठ. नदीच्या काठी जातो आपण, नदी काठावर जातो, हे का नाही, किनारी जातो. नदीचा काठ असेल, समुद्राचा काठ असेल, त्याला काय म्हणतो आपण, तीर. नदीच्या तीरावर. किनारा, समुद्राचा किनारा. समुद्र पाहिलाय का आपल्यापैकी कोणी? हा, छान, पाहिलं पाहिजे समुद्र. समुद्राचं पाणी चवीला खारट असतं, त्या समुद्राच्या पाण्यापासून मीठ मिळतं. समुद्र किनाऱ्याला मिठागर असतात, त्या ठिकाणी मीठ तयार होतं. समुद्राच्या लाटाचं पाणी खाचरामध्ये घेतलं जातं, नंतर बाष्पीभवनाने त्या पाण्याचं मीठ तयार होतं. समुद्राच्या किनाऱ्याला मिठागरे जास्त प्रमाणात आहेत. जसा समुद्राचा किनारा आहे तसं त्याला तट पण म्हणतात. तटरक्षक दल वगैरे तुम्ही शब्द ऐकलेले असतील. समुद्राच्या किनाऱ्याला जे जवान असतात ते तटरक्षक दलाचे जवान असतात. म्हणजे काठ या शब्दासाठीचे समानार्थाचे शब्द तीर, किनारा, तट. आता आपण पुढील शब्दाकडे जाऊयात. कान. सर्वांना दोन कान आहेत. कशासाठी आहे ते कान? बडबड ऐकण्यासाठी नाही, चांगलं श्रवण करण्यासाठी आपल्याला दोन कान दिलेले आहेत. चांगलं ऐकलं पाहिजे, चांगल्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत, चांगले संवाद आपण ऐकले पाहिजेत. कशाने ऐकले पाहिजेत? कानाने ऐकले पाहिजेत.
कानासाठीचे समानार्थी शब्द काय आहे? कर्ण, श्रवण, स्तोत्र. कावळा, कावळा सगळ्यांना आवडतो आहे की नाही? कुठेही आहे कावळा. शहरात आहे, ग्रामीण भागात आहे. रंगाने काळा असणारा कावळा. त्या पक्षाला काक पण म्हणतात, एकाक्ष पण म्हणतात आणि वायस पण म्हणतात. पुढचा शब्द आहे काष्ठ, लाकूड. काष्ठ, लाकूड. आता लाकडाची गरज पूर्वी खूप पडायची, जाळव लाकूड. हे लाकूड पूर्वी, मी आता सांगितलं तुम्हाला थोड्या वेळापूर्वी, ते जे लाकूड आहे हे लाकूड घरी वापरले जायचं मोठ्या प्रमाणावर. गॅस नव्हते पूर्वी, मग स्वयंपाक करण्यासाठी आईला चूल पेटावी लागायची आणि चूल पेटवण्यासाठी लाकूड लागायचं. जंगलामध्ये किंवा शेतामध्ये जे झाडाच्या वाळलेल्या फांद्या आहेत त्या काढून आणल्या जायच्या आणि ते लाकूड जे आहे ते वापरले जायचं, त्यालाच काष्ठ असं म्हणतात. किल्ला, किल्ल्यावर फिरायला सगळ्यांना जायला आवडतं. अतिशय चांगले किल्ले आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. समुद्रामध्ये काही किल्ले आहेत. सिंधुदुर्ग सारखा किल्ला, विजयदुर्ग सारखा किल्ला, जंजिरा आहे. या किल्ल्यामध्ये सुद्धा जायला आपल्याला आवडतं, है की नाही? पूर्वीच्या काळात पूर्वीच्या राजांनी हे बांधून ठेवलेले किल्ले आहेत, आपण ते पाहायला जायला हरकत नाही. परंतु त्या किल्ल्यावर गेल्याच्या नंतर सावधानतेने जायला पाहिजे. जंजिरा किल्ला, त्या ठिकाणी जहाजातून होडीतून गेल्याच्या नंतर सावधरित्या उतरलं पाहिजे. किल्ल्यामध्ये काय चांगलं आहे ते पाहिलं पाहिजे. त्या ठिकाणी पाण्याच्या बाटल्या टाकायच्या नाहीत. किल्ल्यावर कोणत्याही प्रकारे कागद वगैरे फेकायचे नाहीत. डोंगरी भागात किल्ले आहेत, सखल भागात किल्ले आहेत. किल्ल्यावर गेल्याच्या नंतर किल्ला कोणत्याही प्रकारे खराब होणार नाही. किल्ल्याच्या भिंतीवर आपलं नाव टाकायचं नाही, ठीक आहे नाही? बरोबर. तर या किल्ला या शब्दासाठीचे समानार्थाचे शब्द आहेत गड. गड आला पण सिंह गेला, सगळ्यांनी इतिहासामध्ये वाचलेला आहे. तट, दुर्ग. छत्रपती शिवरायांनी अनेक दुर्ग बांधले. दुर्ग बांधले म्हणजे किल्ले बांधले. किल्ला या शब्दासाठीचे हे समानार्थाचे शब्द आहेत. पुढचा शब्द आहे किमया. किमया केली, जादू केली, चमत्कार केला. काही माणसांना जादू करायची सवय. जादू करणे म्हणजे काय? एक वेगळ्या पद्धतीने काहीतरी बदल घडवून आणणे, त्याला जादू असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी आपण पुढील शब्दाकडे जाऊया. कुटी. कुटी काय असते? कुटी, कुटी या शब्दात पाहू आपण. झोपडी. पूर्वीचे साधू लोक जे होते, महाराज लोक, ते जंगलामध्ये आपली कुटी तयार करायची. झाडाच्या फांद्या आणायच्या, वाळलेलं गवत आणायचं आणि आपला निवारा तयार करायचा. त्यांना तपश्चर्या काय, पूर्वी त्यांना अभ्यास करायचा असेल वेगवेगळ्या धार्मिक ग्रंथांचा, त्यासाठी जंगलामध्ये राहायचे, जंगलातील फळं खायचे आणि त्या ठिकाणी अभ्यास करायचा. कशामध्ये बसून? कुटीमध्ये बसून. पर्णकुटी, पानांपासून, गवतांपासून, लाकडांपासून बनवलेली कुटी म्हणजेच झोपडी, त्याचा वापर पूर्वी केला जायचा. कृपण, काही माणसं कंजूस असतात, चिक्कू असतात. म्हणजेच काय? आपल्याकडचं दुसऱ्याला काहीच द्यायचं नाही, आपल्याकडचं सगळं आपल्यालाच आणि दुसऱ्याचं सुद्धा आपल्यालाच. अशा माणसांना कृपण म्हटलं जातं, कंजूस म्हटलं जातं. आता आपण पाहू कृष. कृष शब्दासाठी समानार्थी शब्द आहे हडकुळा. एखादा माणूस थोडासा लुकडा असतो तब्येतीने, हडकुळा म्हणतात. खडक, खडक जमिनीच्या खाली, मातीच्या खाली खडक असतो. खूप मोठा दगड, त्याला पाषाण असं म्हटलं जातं. या पाषाणामध्ये काही खनिज पण असतात. खडकाचे वेगवेगळे प्रकार तुम्ही भूगोलामध्ये अभ्यासलेले आहेत. खटाटोप, खटाटोप करणे, प्रयत्न करणे, मेहनत करणे, धडपड करणे. आपल्याला काहीतरी मिळवायचं असतं आणि ते मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो, मेहनत करत असतो, धडपड करत असतो. सगळ्यांना पक्षी आवडतात, है की नाही? पक्षी आकाशामध्ये उडतात, वजनाने हलके असतात. पक्षासाठी समानार्थी शब्द आहे खग, विहंग, अंडज, द्विज. असे वेगवेगळे शब्द या ठिकाणी आहेत. खग, पक्षी, विहंग, अंडज, द्विज पक्षासाठीचे समानार्थी शब्द. तलवार,
खडक या ठिकाणी आता आपण बऱ्याचशा शब्दांचा सराव घेतलाय, बरेचसे शब्द पाहिलेले आहेत. तुमच्या पुस्तकामध्ये पण समानार्थाचे शब्द पाठ्यपुस्तकामध्ये पण आहेत, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकाशनाची जी पुस्तक आहे स्कॉलरशिपची त्याच्यामध्ये पण समानार्थाचे वेगवेगळे शब्द दिलेले आहेत. आपण त्या शब्दांचा जास्तीत जास्त सराव करायचा. आता यावर परीक्षेसाठी कसे प्रश्न विचारले जातात याकडे आपण जाऊयात. परीक्षेसाठी विचारले जाणारे प्रश्न कोणत्या स्वरूपाचे असतील ते आपण पाहूयात. पहा, सरावासाठीचे प्रश्न. पुढील ठळक अक्षरातील प्रत्येक शब्दाचा समानार्थी शब्द निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. पहा, कुमुद. कुमुद हा शब्द पाहू आपण. कुमुद कशासाठी? आता या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. 4 पर्यायाचा विचार करू. कुमुद, पर्ण. पर्ण तर पर्ण म्हणजे पान, हे होऊ शकत नाही. कुमुद, खेद. खेद दुःख वगैरे हे होऊ शकत नाही. आनंद, आनंदही होऊ शकत नाही. म्हणजे कुमुद यासाठीचा समानार्थी शब्द कोणता आहे? फुल. मग पहिला पर्याय आहे. मग या पहिल्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला परीक्षेमध्ये रंगवायचं असतं. वर्तुळ रंगवताना बरोबर रंगवायचं, बाहेर जाऊ द्यायचं नाही. दिलेला जो गोल असतो त्या गोलामध्ये बरोबर आपल्याला ते रंगवायचं असतं. तुमचा सराव झालेला आहे व्यवस्थितपणे, त्यातून तुम्हाला या ठिकाणी आपण वर्तुळ रंगवू. अशा पद्धतीने आपल्याला वर्तुळ रंगवायचं असतं. आपलं वर्तुळ रंगवत असताना त्या दिलेल्या गोलाच्या बाहेर आपलं रंगवलेला भाग जाता कामा नये याची आपण दक्षता घेतली पाहिजे. दुसरं पाहू आपण युद्ध. आता या ठिकाणी पाहिलं आपण फुल. दुसरं युद्ध. युद्धासाठी समानार्थी शब्द विध्वंस होणार नाही, सारंगही होणार नाही, शौर्यही होणार नाही. मग युद्ध या शब्दासाठी समानार्थाचा शब्द आहे संघर्ष. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 2 रंगावा लागेल. त्यानंतर हुकूम. राजा हुकूम देतो आपल्या सैन्यासाठी, आपल्या सरदारांसाठी राजा हुकूम देत असतो, त्यासाठीच आपण शब्द काय वापरतो पाहू आपण. हुकूम. जुलूम होणार नाही, बर. सल्लाही होणार नाही, आशीर्वादही होणार नाही. मग शब्द कोणता राहिला? आज्ञा. हुकूम, आज्ञा. त्यासाठी आपल्याकडं आपण पाहत असतो वेगवेगळे शब्द आणि त्यांचा सराव. त्यानंतर पुढचा आहे वर्तमान. वर्तमान शब्दासाठी झनी हे नाही होणार. लवकर. लवकर म्हणजे लवकर, सकाळ. सकाळी होणार नाही. मग वर्तमान शब्दासाठीचा समानार्थाचा शब्द कोणता होईल? हाल हवाल. वर्तमान शब्दासाठी हाल हवाल. पर्याय क्रमांक 4. कारागृह. कारागृह कैदी होणार नाही. कैदी म्हणजे आरोपी, ते पण होणार नाही. कुटी. कुटी हे झोपडीसाठी वापरलं जातं, ते पण होणार नाही. मृत्यूलोक. मृत्यूलोकही होणार नाही. मग योग्य पर्याय कोणता असेल? कारागृह, तुरुंग. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 ला आपल्याला त्या ठिकाणी गोल करावा लागेल. उत्साह. पुढचा जो शब्द आहे उत्साह. तरबेज नाही होणार. उदार नाही. प्रसिद्धी नाही. मग पर्याय कोणता उरला? हुरूप. एखाद्या गोष्टीचा उत्साह येणे म्हणजेच हुरूप येणे, म्हणजेच पर्याय क्रमांक 1. पीळ. पीळ साठी समानार्थाचे शब्द आपण पाहूया. पीळ साठी चक्र नाही होणार. जे गोल असतं ते चक्र असतं, ते होऊ शकणार नाही.
मग मजबूत नाही, नुकसान नाही, मग पीळ मुरड, दोर असतो, दोराला पीळ घातलेला असतो म्हणजेच मुरड घातलेली असते. पर्याय क्रमांक 4. निरोप, निरोप निर्देश नाही होणार, निकाल लागणे नाही, विचार करणे ते पण नाही, म्हणजे निरोप शब्दासाठी समानार्थाचा शब्द काय होईल? संदेश. पर्याय क्रमांक 2. विचार, विचार करणे त्यासाठी काय होईल? नसीब नाही, व्रत नाही, विश्वास पण होऊ शकत नाही. मग विचार शब्दासाठी समानार्थाचा शब्द आहे विवेक. झरा, झरा पाहिला असेल तुम्ही, की नाही? झरा म्हणजे पाठ होईल का? नाही होणार. झरा म्हणजे नदी नाही, नदी मोठी असते. ओढा, ओढाही मोठा असतो. झऱ्यासाठी समानार्थाचा शब्द कोणता आहे? निर्झर आहे. म्हणजे या ठिकाणी आपण परीक्षेला कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात त्यासाठीचा सराव पाहिलेला आहे. आता पाहू यापूर्वीच्या परीक्षांमध्ये विचारल्या गेलेले प्रश्न या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर समोर दिसत आहेत, पाहून घ्या. पहिला आहे गटात न बसणारा शब्द ओळखा. तुरंग, अश्व, वारू, कुंजर. गटात न बसणारा शब्द. तुरंग म्हणजे काय? तुरंग म्हणजे घोडा. पाहूयात आपण. तुरंग म्हणजे घोडा. अश्व म्हणजे सुद्धा घोडा, वारू म्हणजे सुद्धा घोडा. मग वेगळा शब्द काय आहे? कुंजर. गटात न बसणारा शब्द आहे कुंजर. कुंजर म्हणजे काय? हत्ती. कुंजर हत्ती, हत्तीसाठी हा शब्द वापरतात, हत्ती. मग हे सगळे तुरंग, अश्व, वारू. तुरंग घोडा, अश्व घोडा, वारू सुद्धा घोडा, कुंजर वेगळा आहे. मग आपला पर्याय क्रमांक 4 असेल. पुढे पहा, पुढचा प्रश्न पाहू आपण, परीक्षेला आलेला आहे. पुढील पैकी समान अर्थाच्या शब्दाची चुकीची जोडी कोणती? पहा, 4 पर्याय आहेत. वात्सल्य, प्रेम, झिम्मड, रिमझिम, परवा, फिकीर, सदावर्त, अन्नछत्र. 4ही पर्याय पाहू आपण. सदावर्त, अन्नछत्र. म्हणतात सदावर्त म्हणजेच अन्नछत्र, बरोबर. सदावर्त, अन्नछत्र ही चुकीची जोडी होणार नाही, ही बरोबर जोडी आहे. परवा करणे, फिकीर करणे चुकीची जोडी होणार नाही, ही पण बरोबरची आहे. वात्सल्य, प्रेम, आई आपल्यावर वात्सल्य करते, प्रेम करते, हा पण चुकीचा पर्याय होणार नाही. हे तीनही बरोबर आहेत. मग चुकीची जोडी कोणती होईल? झिम्मड आणि रिमझिम. म्हणजेच काय, यातील समान अर्थाच्या शब्दाची चुकीची जोडी आहे 2 नंबरचा पर्याय, झिम्मड, रिमझिम. पुढे जाऊ आपण. पुढचा प्रश्न पाहूयात. ढग या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द. ढग, आकाशामध्ये आता पावसाळ्याचे दिवस आहेत, या ढग या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द पाहू आपण. आता ढग म्हणजे जलद, ढग जलद, बरोबर आहे. ढग म्हणजेच मेघ. ढग, अंबुद हा शब्द सुद्धा ढगासाठीच आहे. मग याच्यातला वेगळा शब्द कोणता आहे? पयोधी, समानार्थी नसलेला शब्द. आता ढगासाठी जे जलद, मेघ, अंबुद हे शब्द ढगासाठीचेच आहेत, परंतु वेगळा शब्द आहे पयोधी. पर्याय क्रमांक 3 समानार्थी नसलेला शब्द. पुढे पाहू आपण. पुढील पैकी समानार्थी शब्दाची अचूक जोडी असलेला पर्याय ओळखा. आता या ठिकाणचे पर्याय पहा. आपण चौथ्या पर्यायापासून येऊया मागे, निरीक्षण करू चौथ्या पर्यायाचं. चौथा पर्याय पहा, समर्थन आणि खंबीर.
समर्थन आणि खंबीर समानार्थी शब्द होत नाहीत. समर्थन करणे आणि खंबीर खंबीर असणं ही समानार्थी शब्दाची जोडी होऊ शकत नाही. धनी श्रीमंती ही पण समानार्थाची शब्दाची अचूक जोडी होणार नाही. उत्तुंग उत्सुक. मग अचूक जोडी कोणती आहे? दुम पत्ता म्हणजे पर्याय क्रमांक 1. तुम्हाला मागील काही वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यामध्ये आलेल्या प्रश्नांचा तर सराव करता येईलच, परंतु तुम्हाला वेगवेगळ्या प्रकाशनाच्या पुस्तकामध्ये काही सराव संच दिलेले असतात. हे सराव संच पण या ठिकाणी मी तुम्हाला नमुना दाखल दाखवत आहे. यांचा पण तुम्ही अभ्यास करायचा आहे. वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारलेले असतात. पाहू आपण आता काही सराव संचातील प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर आहेत. दिलेल्या प्रत्येक वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. वसंत सविताचा छोटा भाऊ आहे. समानार्थी शब्द या पर्यायातून निवडायचे आहेत. वसंत सविताचा छोटा भाऊ आहे. भाऊ या शब्दासाठी समानार्थाचे शब्द पाहू आपण आता. भाऊ. चौथा पर्याय पाहू. जनक. जनक जन्म देणारा जनक, तो हा पर्याय होणार नाही. भ्रांत होणार नाही. भ्रांत पडणे, भ्रांती लागणे. भारता होणार नाही. मग भाऊ या शब्दासाठी समानार्थाचा शब्द कोणता होईल? सहोदर. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असेल. दुसरं वाक्य पहा. आम्ही दररोज व्यायाम करतो. व्यायाम करतो. कष्ट करतो का? कष्ट. व्यायाम आणि कष्ट समानार्थाचा शब्द होणार नाही. कष्ट. मग साहस नाही होणार. सराव करतो नाही समानार्थाचा शब्द. म्हणजे व्यायाम करतो म्हणजेच काय करतो? कसरत करतो. या ठिकाणी समानार्थाच्या शब्दामध्ये अचूक पर्याय कोणता येईल? आम्ही दररोज व्यायाम करतो. तर व्यायाम करतो, व्यायामाला समानार्थी शब्द कसरत. पर्याय क्रमांक 3. तिसरं वाक्य पाहू आपण. फुला संगे भ्रमर भिरभिरती. फुला संगे भ्रमर भिरभिरती. पाहू आपण आता. राजू. भ्रमर या शब्दाशी समानार्थी शब्द राजू. राजू म्हणजे फुल. सुरेंद्र. सुरेंद्र काय आहे? इंद्राचं नाव आहे. कुमुद फुल आहे. मग पर्याय कोणता जुळेल? भ्रमर मिलिंद. भ्रमर या शब्दासाठी समानार्थाचा शब्द असेल मिलिंद. पुढचं वाक्य पाहू आपण. माधव दररोज आई वडिलांना नमन करतो. तुम्ही सुद्धा आई वडिलांना नमन केलं पाहिजे. मोठ्यांशी आदरानं वागलं पाहिजे. शिक्षकांचा आदर बाळगला पाहिजे. मोठ्यांचा आदर बाळगला पाहिजे. आई वडिलांना नमन केलं पाहिजे. कारण ते आपल्या शिक्षणासाठी सगळं काही ते करत असतात. आपली काळजी घेतात. पाहू आपण. माधव दररोज आई वडिलांना नमन करतो. नमन या शब्दासाठी समानार्थाचा शब्द पाहू आपण. वदन. नमन म्हणजे मदन, वदन होऊ शकत नाही. अभिराम हा पण शब्द नमन साठी नाहीये. पूजन हा पण समानार्थाचा शब्द नाही. मग नमनला समानार्थाचा शब्द आहे प्रणिपात. नमन प्रणिपात. या ठिकाणी नमनला समानार्थाचा शब्द आहे प्रणिपात. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असेल. महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. महाराष्ट्राच्या भारताच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आहे आणि महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. मुंबईचा समुद्र. समुद्रसाठी समानार्थाचा शब्द तो आपण पर्याय. शेवटचा पर्याय आहे पंकज. पंकज म्हणजे काय? कमळ. हा पर्याय होणार नाही. अनिल वारा हा पण पर्याय नाहीये. पयोध ढगासाठी वापरतात. हा पण पर्याय नाही.
मग महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे, समुद्रासाठी अर्णव हा शब्द वापरला जातो. आपण या ठिकाणी आणखीन काही शब्दांचा सराव घेऊयात. पहा, पुढील ठळक अक्षरातील प्रत्येक शब्दाला समानार्थी नसलेल्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. समानार्थी नसलेला. आता पहा, सूर्य, सूर्याला समानार्थी शब्द सविता म्हणतो आपण सूर्याला, मित्र पण म्हणतो, आदित्य पण म्हणतो. सूर्याला समानार्थी शब्द आहे ते सविता, मित्र, आदित्य. मात्र तिसरा जो पर्याय आहे तो समानार्थी शब्द नाही. केसरी, केसरी कशाला म्हणतात? सिंहाला म्हणतात. मृगेंद्र, केसरी, सिंह हे समानार्थाचे शब्द आहेत, परंतु या ठिकाणी सूर्याला समानार्थाचे शब्द आहेत सविता, मित्र, आदित्य. या समानार्थी नसलेला पर्याय क्रमांक 3 हा शब्द आहे. त्यानंतर साप, साप पाहिले असेल तुम्ही. सापासाठीचे समानार्थाचे शब्द आपण पाहूया. सापासाठी व्याळ, अही, त्यानंतर भुजंग, भुजंग पण म्हणतो सापाला. मात्र अरी, अरी हा समानार्थी शब्द नाही. अरी म्हणजे शत्रू, अरी म्हणजे शत्रू. सापासाठी व्याळ, अही, भुजंग हे शब्द वापरले जातील, परंतु अरी हा शब्द सापासाठी समानार्थाचा शब्द नाही. अशा प्रकारे आपण या ठिकाणी भरपूर असे प्रश्न आणि त्यांचा सराव घेतलेला आहे. प्रश्नपत्रिकेत यापूर्वी आलेल्या प्रश्नांचा पण सराव घेतलेला आहे. आणखीन तुमच्यासाठी या ठिकाणी भरपूर शब्द आहेत. तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या पाठ्यपुस्तकातून किंवा प्रकाशनाच्या पुस्तकातून भरपूर असा सराव करा. या ठिकाणी पंचायत समिती पाथर्डीचे गट शिक्षणाधिकारी सन्माननीय शिवाजीराव कराड साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी रामनाथजी कराड साहेब, त्याचबरोबर नोडल ऑफिसर सन्माननीय श्री रामकिसन वाघ सर, त्याचबरोबर तिलोक जैन विद्यालयाचे सन्माननीय प्राध्यापक घोगरे सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आजची ही पहिली तासिका संपन्न झाली. या सर्वांचे खूप खूप आभारी आहोत. तुम्हाला अभ्यासासाठी शुभेच्छा आणि आजची तासिका या ठिकाणी समाप्त होत आहे.